तुझी कथा काही वेगळी नाहीये आणि खरं सांगू, तुझ्यामुळे समाजातल्या अनेक स्त्रिया इन्स्पायर होणार आहेत आणि सावधही. पण मला काय करायला लागेल आता? अगं माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील आणि तुझ्या मनात जे काही असेल ते बिनधास्त सांग, न घाबरता. हा बरं राधिका, इंटरव्ह्यू चालू असताना माझ्याकडे बघायचं नाही, ह्या कॅमेऱ्याकडे बघायचं. इकडे इकडे तुम्ही पण सगळ्यांनी तिकडे बघा. हा पण तू बोलत असली तरी इथेच बघायचं का? हो रेवती, पण हे सगळं कधी दिसणार आहे? आता थोड्या वेळाने आमच्या चॅनलवर. हो का? बर, पण आजच का? हे बघ, तू काळजी करू नकोस, मी सगळ्यांना SMS करून कळवलंय, सगळ्यांना कळवलंय. रेवती, मला भीती वाटून राहिली ग. घाबरायचं काय त्यात? अगं हे असं म्हणजे असं कॅमेऱ्याच्या समोर मला खूप अवघडल्यासारखं होऊन राहिलं. खरंच नको ग. अगं मागे माझ्या शो मध्ये किती मस्त बोलली होतीस, तसंच बोलायचंय. अगं पण तेव्हा कॅमेरा कुठे होता ते माहिती नव्हतं ना मला. अगं मग आताही तसंच समज की इथे कॅमेरा नाहीये. मस्त बोल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुला लाखो करोडो लोक ऐकणार आहेत, तेव्हा मनात जे काही असेल ते बोल. तुला कळतंय मी काय म्हणते? सुरू करूया. रेडी? रेडी? 5 4 3 2 1 गो. मॅम नमस्कार, मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. आज आपण एका नवीन सेगमेंटला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे घे उंच भरारी. स्वतःचे कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्त्रिया समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, पण तरी सुद्धा समाजात स्त्रीची नेहमीच हेटाळणी होते. तिला कमी लेखलं जातं. घर संसार हाच तिचा धर्म आहे असं म्हटलं जातं. तिला व्यवहार ज्ञान नाही असंही म्हटलं जातं. तिला गुड फॉर नथिंग म्हटलं जातं. पण असं नाहीये. स्त्री ही सर्व गुणसंपन्न असते. तिने जर मनात आणलं तर ती उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालू शकते. सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करत स्वतःचा उत्कर्षही साधू शकते. आज आपण अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत. आज ती मैत्रीण तिचा प्रवास आपल्या बरोबर शेअर करणार आहे. तर ऐकूयात स्वयंसिद्धा घे उंच भरारी ह्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, मी सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.